मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मुंबई शहरच्या ग्राउंड बाबतीत अपडेट पाहणार आहोत, त्याचा हॉल तिकीट संदर्भात। तर बघा, त्याचं हॉल तिकीट आता पहिल्या टप्प्याचं आलेलं आहे। पहिला टप्पा किती तारखेपर्यंत सुरू असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे हॉल तिकीट कधी जनरेट होतील ते तुम्ही डाउनलोड कधी करू शकतात, काय करू शकतात। आणि लेखी परीक्षा संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जो काही घोळ आणि घोटाळा होतो त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे। तर विद्यार्थी सुद्धा अपात्र होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरती ग्राउंड संदर्भात कॉल येण्यासंदर्भात अपडेट मी देणार आहे की 5 लाख रुपये द्या आणि पोलीसमध्ये भरती व्हा मित्रांनो, अशी एक अपडेट समोर आलेली, तर ती पण मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, तुम्हाला लेखी परीक्षा घोळ, त्याच्यानंतर 5 लाख रुपये, म्हणजे हा एक मित्रांनो मुद्दा समोर आलेला आहे। तर आता ही संपूर्ण भानगड काय मित्रांनो, काय माहिती आलेली डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि अपडेट देणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदरचा मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आता मुंबईच्या ग्राउंडचा आहे। लक्षात घ्या, मुंबईचं मित्रांनो पुरुष उमेदवारांचं पोलीस शिपाईचं ग्राउंड 11 तारखेपासून सुरू होणार आहे। 11 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्टपर्यंत ते सुरू असणार आहे मित्रांनो। त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की या तारखेमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल। तर ती यादीमध्ये तुमचं नाव चेक करा, हॉल तिकीट डाउनलोड करून तिथं ग्राउंडसाठी जा, ठीक आहे, लक्षात घ्या। आता याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं जे काही हॉल तिकीट आहे पोलीस भरती मुंबई शहरचं, तर ते मित्रांनो आपल्याला 15 ते 16 तारखेला ऑफिशियल अपडेट पाहायला भेटेल, कारण 17 तारखेला शेवटचं ग्राउंड होणार आहे। पहिला टप्पा मुंबई विद्यार्थ्यांचं पोलीस शिपाईचं, म्हणजे मित्रांनो पहिला टप्पा 17 तारखेला कंप्लीट होईल। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे हॉल तिकीट जनरेट होतील, त्याची अपडेट 15 तारखेला येणार आहे। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायची ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ठीक आहे। आता हे मित्रांनो झालं पोलीस भरती पहिला टप्पा हॉल तिकीट आणि दुसरा टप्पा हॉल तिकीटचं। याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 5 लाख रुपये देऊन पोलीस व्हा, याच्या बाबतीत अपडेट काय। तर मित्रांनो, मला स्वतः या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, एक अपडेट समोर आलेली आहे की विद्यार्थ्यांकडून आता तुमचं ग्राउंड सुरू झालेलं आहे आणि काही ब्रोकर लोक असतील, काही एजंट असतात मित्रांनो, लक्षात घ्या आहेत, आणि त्यांनी मित्रांनो कॉल करून विद्यार्थ्यांची मित्रांनो डिमांड केलेली आहे। लक्षात घ्या, ते डिमांड करतात। लक्षात घ्या, मागच्या वर्षीसुद्धा असा प्रकार झाला, विद्यार्थ्यांकडून 5 ते 10 लाख रुपयांची डिमांड ते करतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमचं ग्राउंड काढून देऊ, त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला असं दोघे मिळून पोलीसमध्ये तुम्हाला आम्ही भरती करून देऊ। तर असं या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना आश्वासन देतात, त्यांच्याकडनं ॲडव्हान्समध्ये 1,00,000-2 लाख रुपये घेतात आणि त्यांना या ठिकाणी भरती करण्याचं आश्वासन देऊन पैसे या ठिकाणी घेतात आणि पैशांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत धोका करतात। ते मागच्या भरतीमध्ये असा प्रकार झालेला आहे आणि आता सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांना कॉल येऊ शकतो, लक्षात घ्या। तर त्यामुळेच मी तुम्हाला काय सांगतोय की जर असा प्रकार तुमच्यासोबत होत असेल, मागच्या वर्षी डायरेक्टली शासनाने अनाऊन्स केलं होतं परिपत्रक जाहीर करून की जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की आम्ही तुम्हाला पोलीसमध्ये भरती करून देऊ, तुम्ही आम्हाला पैसे द्या, तर यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही त्यांचा नंबर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकतात। आणि असा लोकांचा म्हणजे असे जे लोक असतील त्यांच्या फसव्या गोष्टींमध्ये येऊ नका, पैसे कोणालाही देऊ नका, असं या ठिकाणी मित्रांनो क्लिअर करण्यात आलं होतं मागच्या वर्षी, आणि असा प्रकार यावर्षीसुद्धा होऊ शकतो आणि होईल मित्रांनो, पाहा। तर त्याच्यासाठी मित्रांनो आतापासूनच तुम्हाला सावधान राहायचं आहे। 5 लाख रुपये देऊन पोलीस होण्यापेक्षा मित्रांनो स्वतः मेहनत करा, फ्रीमध्ये पोलीस व्हा मित्रांनो, मेहनत आणि कष्ट करून, म्हणजे तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंड करावं लागेल, ठीक आहे, लक्षात घ्या। पैसे देऊन फसू नका, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे होतं की आत्ता जी काही लेखी परीक्षा आहे त्या बाबतीत अपडेट मित्रांनो, लेखी परीक्षा संदर्भात एक नवीन गैरप्रकार समोर आलेला आहे, तो काय म्हणजे ते मी तुम्हाला सांगतो। तर बघा, नागपूरचा जो काही पेपर होता, नागपूर शहर पाहू शकतात, नागपूर शहरचा जो काही पोलिसांचा पेपर होता, तर त्याच्यामध्ये पाहू शकतात की यामध्ये महत्त्वाची जी काही अपडेट होती ती अशी होती की नागपूरचा पेपर असताना या ठिकाणी विद्यार्थी पेपर देत आहे, पोलीस भरतीची लेखी परीक्षा देत होते आणि त्या ठिकाणी विद्यार्थी, आता समजा तुम्ही एकामागे एक बसलेले असतात आणि त्या ठिकाणी जर समजा समोरचा विद्यार्थी काहीतरी उत्तर लिहितोय, तर तो उत्तर लिहिता म्हणजे या ठिकाणी टिकमार करता करता आजूबाजूचे किंवा मागच्या विद्यार्थ्यांसोबत बोलत होता आणि अशामुळं काय झालं, भरपूर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला, म्हणजे कॉपी केली। हा त्याला उत्तर सांगतोय, तो तिसऱ्याला सांगतोय, तिसरा चौथ्याला, म्हणजे असे मिळून विद्यार्थी कॉपी करत होते, म्हणजे हा एक प्रकारचा गैरप्रकार आहे। आणि त्या ठिकाणी जो पोलीस अंमलदार होता तर त्या अंमलदाराने या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं आणि याच्यामुळं काय झालं, महत्त्वाचं म्हणजे
या ठिकाणी योग्य विद्यार्थी, आता लक्षात घ्या, कॉपी करणारा विद्यार्थी म्हणजे अयोग्य विद्यार्थी असतो, लक्षात घ्या, कारण तो चिटिंग करतो, चुकीच्या मार्गावरती तो जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, जे अयोग्य विद्यार्थी होते ते पुढे जातात, ते चांगले मार्क घेतात, त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्याच्यामुळे प्रामाणिक गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, जो कष्ट करून मेहनत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो असा विद्यार्थी. तर बघा, सांगण्याचा मुद्दा असा आहे की ते विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं मित्रांनो गोंधळ आणि चिटिंग केलेली परीक्षामध्ये, आणि त्यासाठी जो अंमलदार तिथं होता मित्रांनो, त्याने या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं, तर त्याला मित्रांनो या ठिकाणी त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. तर त्याला मित्रांनो निलंबित करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात ही अपडेट आहे. म्हणजे पहा की लेखी परीक्षामध्ये मित्रांनो आता किती पारदर्शकता होत आहे. म्हणजे बघा की शासन या गोष्टीसाठी पुरेपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहयोग करते, आणि ही आपल्यासाठी एक गुड न्यूजची गोष्ट आहे की पाहू शकता डायरेक्टली त्या पोलीस अंमलदारांना त्यांनी निलंबित केलेलं आहे, आणि असा गैरप्रकार समोरच्या भरतीमध्ये होऊ शकत नाही आहे याची विद्यार्थ्यांना हमी दिलेली आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. शासन प्रयत्नशील आहे तुमच्या भरतीसाठी. तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो आता इथं झाला म्हणून तुम्हाला करायचं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही किती जरी काही केलं तरी मित्रांनो विद्यार्थी करतातच, त्यांना कारवाई होईल काय होईल या गोष्टीची चिंता नसते. ते गैरप्रकार करतात आणि मित्रांनो नंतर सापडता आणि मग ते भरता, म्हणजे त्यांना नुकसान होतं. त्याच्यामुळे सांगतोय की जर असं कोणाच्या मनात विचार बी असेल की मी असं करू शकतो तसं करू शकतो, तर असं करू नका. अदरवाईज भरती पण जाईल, भविष्यात मोठं नुकसान पण होईल, आणि मित्रांनो तुम्ही भरती देऊ शकत नाही असा सुद्धा प्रकार तुमच्यासोबत होईल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की योग्य पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो पेपर द्या. मुंबईचा पेपर अजून मित्रांनो लेट होणार आहे, तो जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये होईल मित्रांनो. तर त्यामुळे काळजी करू नका, तयारी करा, त्यावर जास्तीत जास्त फोकस ठेवा, असा प्रकार मनात आणू नका. शासन मित्रांनो प्रयत्नशील आहे तुमच्यासाठी. तर सगळ्यांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक. 11 तारखेपासून मुंबईचं ग्राउंड सुरू होईल, त्याच्यानंतर दुसरा टप्पा 17 तारखेनंतर होणार आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल. तर सगळ्यांनी मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा. याविषयी तुम्हाला काय वाटतं, यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.